विठ्ठल 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 समूळ भेद नष्ट झालेला आहे. आणि म्हणून आज तुकोबराने सांगितलं की झाले आता अशी अवस्था की ही विठाई जननी अवघ्या जगात भिनलेली. आता मला असं वाटते एकदा आलिंगन तेवढं द्यावं या विठाई जननीनं. काय करावं? भेट द्यावी. भेट एकदा काय करावी? भेट द्यावी. जसं फार दिवसानंतर आम्ही असं बॅग ठेवतो का नाही तेव्हा 80च्या स्पीडनं पहिल्यांदा आलिंगन देतो, मिठी मारतो. माहेरात गेल्यावर कुणाला मारतो? आईला मारतो. आईचा हात खराब आहे तरी मिठी मार. आई म्हणते अगं थांब तुला पाहतो तरी मिठी. आता त्या मिठीत एवढी ताकद आहे. कधी डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि कधी भावना, बोलायची गरज नाही आई माझं तुझ्यावरती प्रेम आहे, आई माझं तुझ्यावरती प्रेम आहे, बोलायची सुद्धा गरज नाही. आपोआप डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आता ही जी तळमळ आहे ही तळमळ तुकोबराज म्हणतात तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. काय म्हणतात की कधी भेटशील बाबा? पंढरपूर सोडले, आलोय देहूत, आता लक्ष नाही लागत, जाऊ का परत? परत जाऊ असं वाटते देवा, परत तुला भेटावं असं वाटते. कारण हित आपलं म्हणणार कुणी नाही, सासरवासच आहे सगळा. श्वाना परी गती झाली अवघे करती हडहाड. काय अवस्था महाराज, सुनेच्या ही पलीकडचा जाच सहन केला महाराज. अवघे करती हडहाड. तुकोबर आहे 5वा वेद निर्माण ज्यांनी केला त्यांना आज आम्ही डोक्यावरती नव्हे महाराज काय बोलावं इथं घेतलेलं आहे त्यांना. तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. आणि तेव्हा अशी वेळ आणली होती अवघे करीती हडहाड. कुणी साधा माणूस जरी येऊन गेलं, हा तुका वेडा आहे. कोण आहे हा? वेडा आहे. हा दुसरं काही काम करत नाही, गळ्यात विना घेतो, हातात चिपळ्या घेतो, जातो भामचंद्रावरती, जातो डोंगरावरती, भजन करतो फक्त. हा कोण आहे? वेडा आहे. आता तुकोबराय म्हणतात हे सहन होत नाही. आता काय व्हायला लागले? हे सहन होत नाही. कुणी काही येऊन बोलून जातं महाराज, कुणी गाडवावरती बसवतं, कुणी काय करतं, कुणी काय करतं, काही सहन होत नाही. म्हणून देवा आठवण यायला लागली तुमची. काय यायला लागली? तुमची आठवण यायला लागली. आणि ही दुःखातली जी काही आठवण असते ना देवाची, दुःखातली, ती जराशी वेगळीच असते महाराज. कारण बघा आईची आठवण येते कधी जाच जेव्हा जास्त होतो तेव्हा. आणि एखाद्या ठिकाणी जाच नसेल तर ती आईनं फोन केला की तिला म्हणते आई ठेव थोड्या वेळात करतो, मी कामात बिझी आहे ना. पण तिथं जर कोणी तिला विचारणार नसेल मग ती मात्र म्हणत असते आई असं आहे, आई तसं आहे, आई असं आहे. इथं मला कोणी माझं म्हणत नाही ग. इथं ना तू आहेस, ना बाबा आहेत, ना भाऊ आहे, ना बहीण आहे. हे माहेर ही जिव्हाळ्याचं ठिकाणच नाही माझं. फार आठवण येते तुमची मला. आता असंच तुकोबरायांनी सांगितलं की ही उदाहरणं बरीच सगळी दिलेली आहेत महाराज. पण देत असताना आता तुकोबराय म्हणतात पंढरपूर सोडलं मी परत आलो, आता माझी अवस्था अशी झाली. एक दिवस एक आई आपल्या बाळाला यात्रेमध्ये घेऊन गेली. यात्रेमध्ये कुठे घेऊन गेली? यात्रेमध्ये. बाळ दुकानं सगळी बघत होतं आणि ती दुकानं बघता 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 या गर्दीत आईचा हात कधी सुटला बिचारायला कळच नाही. हात सोडला आणि हात सोडल्यानंतर झालं असं थोड्या वेळाने जेव्हा त्याचं लक्ष गेलं की आई कुठे आहे, आई कुठे आहे. आता आई दिसत नाही. मोठ्यानं रडायला लागलं, आई कुठे आहे, आई कुठे आहे, फार मोठ्यानं रड. मग काही महिला जवळ आल्या, बाळी ये माझ्याजवळ ये. नाही, ही माझी आई नाही. आता आई कुरूप आहे, सावळी आहे, सगळे, पण तरी म्हणतं माझ्या आईशिवाय मला दुसरं कोणी नको, माझी आईच मला पाहिजे. मला कोण पाहिजे? माझी आई. म्हणजे हे प्रेम आहे महाराज. इथं भेद नाही, गोरं कोण आहे, देखणं कोण आहे, उंच कोण आहे, हा भेद नाही. इथं एकच भावना आहे, आई. आणि हीच भावना तुकोबरायांनी पुढच्या चरणामध्ये मांडली महाराज. चुकलिया माये, चुकलिया माये, हा चुकलिया माये, चुकलिया माये. बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू 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 पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू 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 पाहे. चुकलिया माये, बाळ पाहे हुर हुर, बाळ हुर हुर पाहे, बाळ हुर हुर पाहे. चुकलिया माये,
सुंदर प्रसंग मांडतात, उदाहरण इतकी सुंदर देतात संत मायबाप. किती अजून समजून सांगावं तुम्हाला आम्हाला. गोड आहे, सुंदर आहे, आनंदी आहे, पण किती उदाहरणातनं सांगितलं. उदाहरण सांगितलं, बाळ हुरू हुरूप आहे. मग अशी सांगितलं ना तुम्हाला, किती कोण कोण समोर आलं. कोण म्हणलं पैसे देतो, नको. कोण म्हणलं खाऊ देतो, नको. कोण म्हणलं अर्जुन काही नको. एवढी गर्दी येते, ती अशी डोळे तिची भिरभिर 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 त्या गर्दीत आईला शोधतायत. आईला आता आईची अवस्था तिकडं तीच आहे. बाळ चुकलं म्हणलं तर तिलाही कळायचं. हातातली पिशवी तिथंच गळून पडली महाराज. बाळ हुरहुरूप आहे, ते कुठं आहे तिकडं ती आपोआप चालली महाराज. उदाहरण आता रोजचं माहितीच आहे आपल्याला. गाईची धार काढायला गेल्यावर वासरूला, त्या वासराला चाटल्याशिवाय, त्याला पहिला पाना पाजल्याशिवाय आपल्याला काही सुद्धा मिळत नाही. म्हणजे प्रत्येक आता आम्ही म्हणतो काय कळते गाईला, घारीला काय कळतं. आम्ही म्हणतो माणसाच्या एवढं मुठीत का एक साधारणतः मेंदू असेल, घारीची मुठ केवढी आणि तिचा मेंदू केवढा आहे हो. तरी त्या मेंदूत तेवढा आहे की घार हिंडते आकाशी चित्त तिझे पिलापाशी. कुठून आली एवढी सगळी बुद्धी महाराज. कांगारूचं पिल्लू माहितीये का तुम्हाला. ते जन्माला आलं की एवढंच असतं, एवढंच. आता ते बी असं आहे बरं काय, कशी ओढ असते, जेवढी आईची तेवढी त्या बाळाची. ते जन्माला आले की एवढंच, त्याला दिसत बी नाही आणि काय बी नाही. कुठनं बुद्धी एवढ्याशा जीवात. आईला शोधत जायचं आणि पहिल्यांदा काय शोधायचं, पिशवी. कांगारूचं सांगते मी. त्या बरोबर ते जाणार, वरती चढणार, पहिल्यांदा आईची पिशवी आणि त्यात जाऊन बसणार. त्याला एक माहित आहे, ही सेफेस्ट जागा, ह्यातनं बाहेर जायचं नाही. आता आपण कुणाच्या कुशीत आहे मला एक सांगा. ते पण कसं आहे बघा, देवानं कशी बुद्धी दिलेली. देवा तुझी गणेशू सकलार्थ मती कशी मती दिलेली आहे बघा. चुकून खाली उतरून दुसऱ्या आईची पिशवी जाते का बघा. ती आत्तापर्यंत ही चूक झाली नाही, आमच्याकडनं घडल बी. दुसरी आई जर चॉकलेट घेऊन आली तर असंही होईल की ते बाळ आईला सोडून तिकडं, पण वासरू नाही जायचं. सोडून बघा, कळपा एवढा मोठा तिसऱ्याच गाईच्या काशीला जातं का, ते जात नाही. आपली आई त्याला शोधायची कळते. आईला हे वासरू महाराज कळतं बरं का. मग या पद्धतीनं की जशी ती जी ओढातान चुकली या माये बाळ हुरूप आहे. आता हे जे काही उदाहरण आहेत, तैसे झाले माझ्या जीवा, हे ह्याच पद्धतीनं मला झालेलं आहे. केव्हा भेटशी केशवा विठ्ठल विठ्ठल. सखूबाई अंगणात काम करत होते आणि दारावरनं वारी चालली होती. 16 ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ह्या स्वरात एवढी जादू आहे महाराज. पायाला बेड्या बांधल्या तर तुटून पडतील, आमच्या पडतील बाबा. भिनला असेल रक्तात तर बरं का, बेड्या बांधल्या असल्या तर तुटून पडतील. नाही तुटल्या तर ताकद लावून तोडू, पण जाऊ त्या पाठीमागणं म्हणत ज्ञानोबा तुकाराम. आता हा जो ओघ आहे, ही नदी कुठं चालली महाराज. अहो बोला, कुठं चालली. पंढरपूरला. म्हणजे कुठं चालली, माहेराला चालली. आता सखूबाईंच्या लक्षातच नाही सांगायचंय. सासूबाईला सांगायला पाहिजे का नको, परमिशन आहे का नाही, स्टॅम्प करायला पाहिजे, सही घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती परमिशन घ्यायला पाहिजे. जाऊ लक्षातच नाही, एवढं अंगात भिनलेलं आहे. आता आईकडं हा ओघ चाललेला आहे लेकरांचा, ह्यातनं तर जावं काम तिथंच पडलं. आणि सखूबाई गेल्या महाराज. 2-4 दिवस झालं सखूबाई घरात नाही. आता 2-4 दिवस झालं सखूबाई घरात नाही, तर जितकी ओढ भक्ताला आहे तितकी ओढ महाराज देवाला. बरं काय, तेवढीच ओढ कुणाला आहे, देवाला आहे. आता झालं असं की सखूबाई जागेवरती नाहीत. मग सगळ्यांनी शोध घेतला, काय काय झालं. आता देव म्हणले आता आशाचन चालायचं नाही, म्हणले मी त्यांच्या जागेवरती जातो. आणि मग देवानी सखूबाईंची जागा घेतली. देवानी झाडून काढायचं, चालेल काय. देवानी पाणी भरायचं, चालेल काय. वेळ आली सासूबाईंचे पाय दाबायचे महाराज. कुणी, जगाच्या मालकानं. या सासूबाईनं कधी हरिपट केला नाही, पण सखूबाईंची पुण्य आहे की सासूबाईंचे पाय दाबले देवानं. आता अशाच पद्धतीनं देव काम करत होते महाराज. आणि सखूबाई गेल्या तिकडे पंढरपुरात पोचल्या. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. सांगायला लागलं. कॉन्ट्रॅक्ट फक्त माणसाबरोबर होतं, देवाशी नाही. त्याला सांगायची गरज नाही. न सांगता कळे अंतरीची गुज
है का नाही, हे हृदयीचे ते हृदय सांगायचीच गरज नाही. देवा असं होते तसं होते, मी हे नारळ देतो आणि 1000 देतो आणि 500 देतो आणि 1000ची पावते आणि 500. गरज नाही हो सांगायची. असं आहे का तो? आईला सांगायची गरज आहे काय? मुलगीचा चेहरा पडला का ग बाई, काय बरं वाटत नाही जीवाला, लगेच विचारते. तसं त्याला सांगायची गरज. इकडं सगळं देव काम करत होते महाराज आणि सखूबाई तिकडं वारीला गेल्या होत्या. आता जगाच्या मालकाने एवढं सगळं काम करावं महाराज, एवढं सगळं काम करावं. कुणी? जगाच्या मालकाने. आता असं झालं की सखूबाई तिकडं गेल्या, त्यांनी वारी पूर्ण केली आणि देव इकडं होते महाराज. बांधून घातलं देवाला सखूबाईला, तिच्या जागेवरती देव उभा राहिले महाराज. आता ही सगळी जर ताकद कशामुळे असेल तर ती तळमळीमुळे. जेवढी आमची तळमळ आहे, जेवढी गवळणींची तळमळ देवाच्या बाबतीत आहे तेवढी देवाची, जेवढी भक्ताची देवाच्या बाबतीत तेवढी देवाची भक्तांच्या बाबतीत आहे. उदाहरण सांगतो, जेव्हा वारकरी चालत असतो, या वारकऱ्याच्या पायाचे फोड दिसतात पायाला, पण कळ तिकडं सोसली जाते. म्हणून घरात एवढं भाजलं तरी काम नाही करत, पण पायाला एवढे फोड आले तरी पण चालतच राहतो वारकरी. ताकद कशाची? हां, देवाची सगळी. म्हणजे सगळं करणारा कोण असतो? मग तो असतो. हे एक अनन्य बॉन्ड म्हणतो याला काय म्हणतो? भावना म्हणतो. याला काय म्हणतो? भावना. मग अशाच पद्धतीचं तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनात तसं झाले. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, विठ्ठल विठ्ठल देवानं सगळं दिले, त्याला आठवण आहे. याचे हात 2 द्यायचे, 2 पाय द्यायचे, 2 डोळे द्यायचे, 2 सगळी आठवण आहे त्याला. पण ज्यानं सगळं दिले त्याची आठवण आपल्याला सारखी सारखी येत नाही. त्याची आठवण थोडीशी आज आपण काढूया. देवाने एवढं सगळं व्यवस्थित दिले, त्याच्यासाठी 1-2 मिनिटं देऊया. सगळ्यांनी सुंदर असं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा भजन करताना कोण दिसलो? भजन करताना देव आठवलं का हो? का फक्तच शेजारच्याला टाळी ऐकायला जावी म्हणून वाजवली? आठवला ना देव? दिसली का उभी मूर्ती सावळी सुंदर दिसली ना? हां, तर या पद्धतीनं तळमळ आज जी चाललेली आहे, संप्रदाय तळमळ पाहिजे. तळमळीशिवाय संप्रदाय नाही. ती एक ओढ आहे, ओढ महाराज. ही भावना असायलाच पाहिजे. तर ती भिंती महाराज, डोळ्यात पाणी यायलाच पाहिजे. आमचे गुरुजी सांगतात की पंढरीला गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर टचदिशी डोळ्यात ज्याच्या पाणी उभा राहत नाही त्यांना अजून साधना करावी. त्या भरलेल्या डोळ्यात देवाची मूर्ती हळूहळू दिसायची कमी होते. परत डोळं पुसतो, परत बघतो, डोळ्यांना सांगतो, डोळ्यांना हे थांब, भरू नको, देव बघायचंय डोळे भरून, थांब, भरू नको, थांब. परत डोळे पुसतो माझा वर्क, परत देवाला बघतो. तळमळ काय म्हणायचे याला? तळमळ. आता ही तळमळ तुकोबारायांनी मानलेली बरं का. बरीच उदाहरणं दिली. काय उदाहरणं तरी देत असतात ना.
किती किती वेगवेगळ्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न, कुठून उदाहरणं एवढी आणत असतात. फार प्रश्न पडतो आम्हाला. काल रात्री ज्ञानेश्वरी वाचायला बसलो होतो, मालक वाचत होते, आम्ही ऐकत होतो. एवढी उदाहरणं बघितल्यानंतर प्रश्न पडला की 16व्या वर्ष अजून उदाहरणातल्या नावं कळणार ना आम्हाला. नावं समजत नव्हती, काय काय नावं, की दिवसा फुटती डोळे डुडुळाचे, हे एक उदाहरण आहे माऊलींचं. डुडुळ कोण? मग सार्थ ज्ञानेश्वरी त्याच्यात खाली आलं. डुडुळ म्हणजे घुबड. काय म्हणायचं त्याला? घुबड. आता त्या घुबडाला माझ्या माऊलीने कधी बघितलं? बर, त्याला दिवस दिसत नाही, हे कधी जाऊन विचारलं त्याला? कधी हा सगळा अनुभव घेतला? कधी कधी समजून घेतलं? 16व्या वर्षी. म्हणून उपजता ज्ञानी असं म्हणतात. 3 अवस्था सांगितले, 3 पाण्याच्या. एक बर्फ असते, एक असते वाफ, आणि तिसरं असतं पाणी. बर्फ ज्याला आकार असतो, वाफ ज्याला आकार नसतो, जे दिसत नाही, आणि पाणी जे दिसतं पण त्याला आकार नाही. बर्फ कुठनं शोधून आणला? माऊलींनी फ्रीज होता का त्या काळात? फ्रीज होता? महाराज फ्रीज होता? माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळात फ्रीज होता का? नाही, नव्हता. मग काश्मीर मधला असं कोण माणूस होतं का खिशातनं बर्फ घेऊन आलं? बरं, आणायसारखी गोष्ट आहे का खिशातनं बर्फ? आणूपर्यंत राहील का? राहणार नाही. बर्फ कळला कुठून? लिहिला तरी सुद्धा. किती उदाहरणं घेतली माऊलीने, किती उदाहरणं. एक उदाहरण असं आहे की माऊलीनं ज्वर असताना बाळाला दूध पाजू नये. अंगावर काटा येतो महाराज. जिला बाळ झालं तिला कळते हो महाराज, की बाळाला ताप आलं. ती बी आजी पंजी कोणतरी सांगते, ए बाई दूध नको पाजू त्याला, बाहेरचं ताप आहे, दूध नाही पाजायचं, ज्वर वाढतो. माऊलीला कोणी सांगितलं? सगळी उदाहरणं अशी शोधून 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 काढली महाराज. एक एवढासा गोचिड, एवढा असा गोचिड गाईच्या स्तनाजवळचा, हा, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराळ, परी ते अभेरुनी गोचिडा शुद्ध काय सेविसे. अरे बापरे, त्या गोचिडाला जाऊन प्रश्न विचारला, का रे बाबा तुला रक्तच आवडतंय? ते म्हणते मला रक्तच आवडते. माऊली सांगतात, ए बघ गाईच्या स्तनाजवळ आहेस ना, ती जवळच पडद्याच्या आड चमड्याच्या पलीकडं अमृतासारखं दूध आहे, ते पी. ते म्हणते नाही. मग माऊली म्हणतात, आता हे ऐकत नाही, जाऊ दे, दूध जवळ आहे, ऐकत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, परी भांतासी कामू विषयावरी. केवढी उदाहरणं शोधून आणली. असंच आज बरीच उदाहरणं तुकोबारांनी सांगितली. 3 उदाहरणं सांगितली. काय तळमळ आहे महाराज, तळमळ एवढी उदाहरण सांगायचं झालं. बाबा एक दिवस असं झालं की पैठण नगरीमध्ये एक साधू असे आले, एक शास्त्री असे आले, सगळी शास्त्र पारंगत, पंचांग शास्त्र माहिती आहे, 3 कालाचं ज्ञान आहे. आणि झालं असं की जसे ते पैठणमध्ये आले त्याने एक अनुभूती आली. अनुभूती ही आली की पैठणमध्ये कुणीतरी नाथांच्या वाड्यात अशी कोणीतरी व्यक्ती आहे की ती व्यक्ती नसून प्रतिभा संपन्न, अष्टगुण संपन्न, एवढी ताकद, एवढं प्रभावशाली असं कुणीतरी आहे. म्हणलं शोधायला जायला पाहिजे. आले नाथांच्या वाड्यात. आणि नाथांच्या वाड्यात आल्यानंतर हाक दिली, बाबा कुणी आहे का? तर नाथ बाबा म्हणले, या आहे आम्ही. आणि आत आल्यानंतर त्यांची भिरभिर नजर अशी शोधत होती, कुठे? जगात जेवढं तेज दिसत नाही तेवढं मला इथं दिसतंय. अंधाऱ्या रात्री नाथबाबा जेव्हा तुमचा मी वाडा लांबून बघत होतो तेव्हा अशी अवस्था होती, सगळीकडे अंधार आणि तुमच्यातनं प्रकाश बाहेर येत होता. हा प्रकाशमान तेजपुंज कोण व्यक्ती कुठे? ते म्हणले कोण? अहो तुमच्या घरात देव आहे. देव म्हणले, कोण आहे तुमच्या घरात? देव. नाथबाबांच्या. देव कुठे आहे? देव. सगळी शोधाशोध चालू. हा देवघरातला देव नाही, कुणीतरी वेगळं आहे बघा. एवढा तेज आहे. यदादित्य गदम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रवती यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. एवढं तेज आहे. शोधून काढायला पाहिजे. आता ह्यांचं सगळी शोधाशोध चालू होते. पण तरी गिरिजा माता म्हणतात, तुम्ही अतिथी देवो भव. बरोबर आहे महिला मंडळ? बरोबर आहे ना? मग चहा देऊ विचारायचं का न विचारता चहा ठेवायचा? हा बरोबर. मग त्यांना बसवलं, पाणी दिलं, त्यांना चहा दिला, त्या पद्धतीप्रमाणे सगळं त्यांचा पाहुणचार इकडे चालू आहे. तेवढं झालं असं. आता नाथबाबा आणि शास्त्री एकत्र बसलेले आहेत आणि इकडं झालं असं की मागच्या दारांनी श्रीखंड्या पाण्याची 3री फेरी पूर्ण करून घरात येत होते कावडीची.
पहिलं आणली, दुसरी आणली, तिसरी आणली. झालं होतं असं की दिवसभर पाणी आणून आणून वाळवंटामध्ये उन्हामुळं पायाला फोड आले होते आणि श्रीखंड तिथं बसले होते. तेवढ्याच गिरिजा माता इकडे आल्या परत. म्हणले, अरे बाबा घरात पाहुणे आलेले आहेत, तू कुठे गेला होतास पाणी आणायला? हे काय झालं तुझ्या पायाला? काय ओढ आहे महाराज, ना पाहुणा न कोणी नात्यातला ना गोत्यातला. आम्ही एखादा नात्यातला असला तरी सांगते सक्का नाही, चुलत चुलत. आता झालं असं, काय झालं? फोड आले. अरे बापरे, त्यावेळेचा लाखांचा शालू त्यावेळेला माझ्या गिरिजा मातेच्या अंगावरती. श्रीमंते नाथबाबांची, केवढी श्रीमंते. आता हा जो शालू आहे, हा शालू अंगावरती तरी असा पदर काढला. आता आईला एक सवय असते, आईला बाळाच्या समजा डोळ्यात काय गेलं, डोळ्यात तर काय करते, असा पदर घेते, त्याला फुंकर घालते, थोडा असा नरम करते त्या पदराला, गरम करते, गरम, आणि डोळ्यावर लावते. खरं आहे काय खोटं आहे? आमची आई लावती बाबा. तसंच गरम केला, गरम पदर तोंडानेच गरम केला आणि फोडावरती लावायला सुरुवात केली. काय बाबा, पाणी भरतोस, काम करतोस, माझी लुगडी धुतोस, धोतर धुतोस, भांडी घासतोस, काय काय करतोस, शांत बसतच नाहीस तू. आता इकडे ह्यांचं बोलणं चालू आहे, तेवढ्या शास्त्रींचं मात्र मन शांत नाही. कुठे तेज? तुमच्या घरात देव आहे, कुठे आहे देव? आता हे जे गिरिजा मातेंचं बोलणं चालू, इकडे शास्त्री पळत आले, त्यांच्या पाठीमागनं नाथबाबा पळत आले. आणि शास्त्रींनी जेव्हा या श्रीखंड्याला पाहिलं, लगेच टाळी वाजवली. हाच तो देव. हा कोण आहे? देव. आता एवढं म्हणल्याबरोबर देवाने मात्र असं केलं, त्यांनी टाळी वाजवली, म्हणले माझं काम संपले, गायब. खांबामध्ये देव काय झाले? गायब झाले. आणि एवढासा शेला मात्र देवाचा दिसत होता. देव गायब झाले आणि चंदनाप्रमाणे सुगंध सगळीकडे पसरला होता. नाथबाबांना कळायचं बंद. घडलं काय 2 मिनिटात? मग शास्त्रींनी सांगितलं, अहो नाथबाबा, तुम्हाला समजलंय का? 36 वर्ष एक व्यक्ती तुमच्या घरात पाणी भरते, ती व्यक्ती नसून देव आहे, पंढरीचा मालक आहे. डोक्याला हात लावून नाथबाबा खाली बसला. अरे बापरे, काय घडलंय माझ्याकडनं? या श्रीखंड्यानं गाव सांगितलं ना, आईचं नाव सांगितलं ना, बापाचं नाव सांगितलं, नुसतं कामच करत होता. मी टाकलेली धोतर नेसत होता, उष्ट्या पत्रावळी काढत होता. जगाचा मालक माझ्या घरात. इतकं वाईट वाटायला लागलं महाराज. आणि जसं देव गायब झाले, खुंटीवरती देवाचं म्हणजे श्रीखंड्याचं एक गळ्यातलं मळलेलं एक उपरण होतं, उपरण. तिथं नाथबाबा गेले, त्याला त्या उपरणाला जवळ घेतलं आणि ढसाढसा रडायला लागले. महाराज, काय हे देवा, तू काय केलंस? तरी म्हणतो देव पूजेला तू रोज हसतोस का? का हसायचं माहिती का? श्रीखंड्या नाथबाबा म्हणायचे, आवर गडबडीनं आवर, गंध उघड गंध देवाला लावायचा आहे. मग ते श्रीखंड्या मनातल्या मनात हसाय, मलाच लावायचं आहे. आवर आवर श्रीखंड्या, गडबडीनं पाणी आण, थोडं कोमट आण, थंडीचं दिवस आहेत, थंडी वाजल देवाला, मलाच घालायचंय. श्रीखंड्या आवर, फुलान चांगली आण, चांगली आण, पांढरी शुभ्र आण, देवाला घाल, मलाच घालायचं. रोज विचारत होतो, याला का हसतो? यानं उत्तर नाही दिलं. याला गाव विचारतो, यानं काय गाव नाही सांगितलं. याला आईचं नाव विचारत होतो, यानं काही सुद्धा सांगितलं नाही. जगाचा मालक. आणि तो जेव्हा गायब झाला, तेव्हा मात्र नाथबाबांचं काळीज असं झालं, असं काळीज फुटलं महाराज. काळजातनं जसं डोळ्यातलं पाणी येतं, जसं काळजाचं पाणी होणे, हा जो वाक्यप्रचार आहे ना मराठीमध्ये, तो वाक्यप्रचार तिथं त्यांना अनुभवाला आला. ढसा रडायला लागले. इथं गिरिजा माता रडायला लागल्या. काय देवा केलंस तू हे? एवढं सगळं काम केलं देवाने, का चित्ती नाही आस? प्रश्नाचं उत्तर सापडलं बघा तुम्हाला, आम्हाला. काय कमी पडते आयुष्यात? काय कमी पडते साधनेत? काय कमी पडते? आमची ना देवाकडनं फायद्याच्याच गोष्टी जास्त आहेत. देवा असंच करा आणि तसंच कर. प्रेम कमी. प्रेम कसं आहे? कमी. इथं तसं नाही. गिरिजा मातेने एवढा टाहो फोडला, एवढा. अरे लेकरा, उष्ट काढलंस रे माझ्या बरोबर, उष्ट काढलंस. उष्ट जगाच्या मालकानं उष्ट काढलं, जगाच्या मालकानं उष्ट. असं कौरवांना असं सुटकी वाजवला आणि देवाने पांडवांचा विजय आणि त्यांचा नाश करून टाकला. एवढी ताकद, केवढी ताकद आहे देवाकडे, किती ताकद आहे. अनंत ब्रह्मांड उदरी आहे, पण हरी हा बालक नवल केवडे. केवढी ताकद आहे महाराज, केवढी ताकद आहे. आता एवढा भगवंत असणारा, प्रतिभाशाली भगवंत, आणि तरी याला काय आवडलं? हा यांच्या घरी जावं. 36 वर्ष एका वर्षानं देवाची काय तान भूक हरली नाही.
पोट भरलं नाही देवाचं नाथांची सेवा करून. किती वर्ष? 36 वर्ष. आणि हे सगळा जो काही प्रसंग चालला होता, एवढे नाथ बाबा रडत होते, कोसळत होते, गडा गडा घरातनं लोळत होते. एवढं दुःख काय सांगावं महाराज तुम्हाला. कुठं गेलास देवा, आता तू परत ये, पहिला परत ये, आता मला तुला भेटायचं आहे. आतापर्यंत श्रीखंड म्हणूनच तू माग 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 नाचत होतास माझ्या बरोबर आहे. नाचे मागे माग, पाठीमागं नाचायचं, जसं बारकं बाळ असतं. कुठं गेले, चला पाठीमागणं जायचं, पाण्याचा तांब्या आणून द्यायचा, उष्ट्या पत्रावळ्या काढायच्या, कपडे धुवायची, धोतरं धुवायची, साड्या धुवायच्या, भांडी घासायची, सगळं काम करत होता. एकदा रे ओळख द्यायची, एकदा तू माझ्या घरात काम करतोयस आणि मी साधना करते देवाऱ्यात बसून. काय रे पाप घडलं माझ्याकडनं, एकदा रे देवा सांगायचंस तू. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठोपाट, एकदा सांगायचंस रे पंढरीचा मालक तू आहेस म्हणून. तळमळ तळमळ एवढी रडायला लागले, काय बोलावं. तैसे झाले माझ्या जीवा, जसं नाथबाबांना वाटत. आता एक काम कर, 36 वर्ष राहू दे, एक आलिंगन देऊन परत जा, एक आलिंगन परत देऊन जा. पण नाही महाराज, आता ही जी ओढ आहे ना, ही ओढ अशीच ओढ तुकोबाराय सुद्धा म्हणा, असंच झाले देवा, यावंसारखं तू भेटावं बरं का, असंच यावंसारखं भेटावं. असली अवस्था झालेली, जशी नाथबाबा गडगडा लोळत होते, थडपडत होते, तसंच तुकोबाराय म्हणतात माझंही तसं झाले. अशी अवस्था माझी झाली आहे. हे पूर्व उदाहरण सांगितलं महाराज. जसं पाण्यातनं मासा बाहेर काढलेला आहे, जीवना वेगाळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, जीवा तैसे झाले माझ्या जीवा, जीवा. अभंग इतका, एवढी तळमळ आहे ना या अभंगामध्ये. स्वतःच्या साधनेसाठी हा अभंग आहे की तैसे झाले माझ्या जीवा देवाचा तुकोबारायांचा हा गोड तळमळीचा असा संवाद आहे महाराज. तैसे झाले माझ्या, कधी भेटशील बाबा, फार तळमळ महाराज. जसं वडील येतील चाहूल लागते मुलगीला, फोन आला मी येणार आहे, अशी चाहूल लागायची. संत मायबापांना देव येणार आहे, देव येणार आहेत. तळमळ बघा किती, जशी त्या माशेची तशी. हे बघा, एक दिवस झाला असं माझ्या माऊलींना देवाची आठवण आली, देवाची आठवण आली. देवा भेटशील का आज? समजना कुणाला विचारावं. एका झाडाला विचारलं, देव मला आज भेटेल का? काही झाड बोलनच.
आता म्हणले काय करावं, म्हणली इकडे तिकडे शोधाशोध घेतली, काय देव मला भेटेल का देव. बरं त्यावेळेला फोन नाही ना, त्याला फोन लागत नाही, डायरेक्ट कनेक्शन आहे. फक्त रेंज आपल्याला असली तर. कायमचं डिस्कनेक्ट माणूस असल, काहीही रेंज एकमेकांना कॉन्टॅक्ट होणार नाही. डिस्कनेक्ट माणूस कायमचा, जगाशी, देवाशी, नात्यांशी, सगळ्यांशी सदा द्वैत, त्याचं नाही. ज्याची रेंज आहे, रेंज महाराज. आता तेव्हा फोन नाही ना महाराज की देव म्हणतील मी येतोय, मी सांगतो. पहिला असायचं जरा, बैलगाडी आली, घुंगरांचा आवाज आला, आहे का नाही, आवाज आला ना, आले वडील आले, काय करू काय करू काय करू कळायचं नाही. तसं 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 माऊलीला झाले. एक कावळा ओरडते झाडावरती, एक कावळा ओरडते. कावळ्या संग बोलू का आम्ही, बोलल काय आपण कावळ्या बरोबर का, पोपटा बरोबर बोलू, मोरा बरोबर बोलू, अजून काय वेगळा पक्षी आला शांभृग त्याच्या बरोबर, कावळ्या बरोबर बोलू काय नाही. त्याच्याशी संवाद साधतात माझ्या माऊली. त्याला विचारतात, त्याला म्हणतात बाबा कावळ्या, तुला मी एक गोष्ट विचारतो, मला एक गोष्ट सांग, फक्त तिकडं तुला पलीकडल्या गल्लीतनं देव येताना दिसतात काय सांग. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा येती, पैल तो गे काऊ कोकता हे शकून गे माई. कावळ्याचं कौतुक. त्याला म्हणतात जरासं वर उड आणि देव येतात का सांग. असं कधी भेटीन झाले. त्याला म्हणतात दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. कावळ्याला आणि दही भात, कावळ्याला भाकरी शेया असली ते बी चुरून येते ते. त्याला कोण दही भाताचं कौतुक करते कावळ्या बरोबर, तरी केलंय कौतुक. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, पण सांग मला देव येत आहेत काय तेवढे. तळमळ तळमळ महाराज. आणि तसंच तुकोबाराय म्हणतात आता माझंही तसंच आहे. कधी देव येतील आणि कधी भेटतील, ही तळमळ आहे ना, ही कधीपर्यंत राहावी सांगतो. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंतही, आणि ज्ञान मिळवल्यानंतरही कसं अभ्यास करायचा बघा. हे बघा, साधनेत उतरल्यानंतर तळमळ असते पहिल्या पायरीला, मान्य आहे. माळ घातली पहिल्या वर्षी, हे मी वारकरी देवाची ओढ आहे. पण ही जी ओढ आहे ही तोपर्यंत राहायला पाहिजे. उपाध्या लागल्या, ज्ञान आलं तरी राहायला पाहिजे. बघा, जगाची माऊली ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. एवढी ताकद आहे, निर्जीव भिंतीला चालवू शकते. बरोबर आहे का, ताकद आहे का नाही. आमच्यातले काय काय जण म्हणतात आम्हाला नाही पंढरपूरला जायची गरज. का गरज नाही म्हणजे घराकडे सगळं आहे. बरोबर आहे का नाही. बरं ह्यांच्याकडे काय नाही असं सांगा. अशी चुटकी वाजवली की चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. एवढी ताकद आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ताकद आहे. रेड्याला बोलवायची ताकद आहे, कावळ्याला बोलवायची ताकद आहे, निर्जीव भिंतीला चालवायची ताकद आहे, मांडे भाजायची. एवढी उपाधी आहे. आता एवढी उपाधी असती तर एखादा म्हणलं असता हा आम्हाला गरज नाही, आम्हाला काय नाही गरज नाही. पण तरीही जगाची माऊली तळमळ आहे, तळमळ. त्या कावळ्याला सांगतात जरासं वरती उडण सांग, देव येतात का तेवढं सांग. किती तळमळ आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशाला जर कोण म्हणलं लई पैसे माझ्याकडं, काय माझ्याकडं लई पैसे, काय बी माग देतो, काय बी गाडी माग, बंगला माग, काय मागायचं ते माग, सगळं देतो. ते म्हटलं काय देऊ नका, तुमचं सगळं तुम्हाला घ्या, वंजळभर पाणी द्या, वंजळभर तेवढंच पाहिजे मला. केवढं वंजळभर म्हणजे एवढ्या सगळ्या या संपत्तीमध्ये याला वंजळभर पाणी म्हणजे प्राण वाचवतं. त्याचं जीवना वेगळी म्हणजे पाण्यापेक्षा बाजूला. तसं आम्ही असायला पाहिजे. कितीही संपत्ती मिळू दे आयुष्यात, देवाला विसरता कामा नये. देवाला विसरता कामा नये. होते आमचं तसं हळूहळू. काही उपाध्या मिळाल्या, काही नाव मिळालं, काही पोस्ट मिळाल्या, होते हळूहळू तसं. पण तोच खरा भक्त आहे. एवढ्या गर्दीत आहे पण देवाला म्हणतो, दुसरं काय देवा मला आवडत नाही.
लोकांनी उपाध्या देऊ केल्या, येरती माईक दुःखाची जनिती. काय काय देऊ केलं, पण काय काय नको. नाही अद्यंती अवसान आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा. बघा, तेने विन जीवा, हा जीव जीव जो शब्द पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, तैसे झाले माझ्या जीवा, तेने विन जीवा. हा जो जीव आहे ना, जीव, जीव नावाचा जो काय अवयव आहे, जो मन आहे, तिथं तळमळ असती. तळमळ काय असते तिथं? तळमळ असते. आणि म्हणून पुन्हा पुन्हा म्हणतात की ह्याच्यापेक्षा केवढा बी डोंगर असू दे, नको काही. हे बघा, विचार करा ना बारीकसा. आम्ही म्हणतो की मला काही देवाची गरज नाही, मला काही देवाची. जे चुटकी वाजवून असं निर्जीव भिंतीला चालवू शकतात, ते चुटकी वाजवून काय महाल उभे करू शकत नाहीत. जे रेड्याला बोलवू शकतात, ते नावं ठेवणाऱ्यांची बोलती बी बंद करू शकतात, पण करणार नाही. अशी चुटकीवा. जे मांडे भाजू शकतात, ते सूर्याला उगवेल तो, नाही म्हणले तर नाही उगवायचं, एवढी ताकद आहे त्यांच्याकडे. तरी पण कावळ्याला सांगतात बघ जरा देवाला काय तळमळ. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जो देवाला विसरत नाही तो भक्त विठ्ठल 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 विठ्ठल. कोणतीही परिस्थिती, कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाला विसरत नाही. चांगलं झालं तरी देवाला म्हणतो, देवा तुझ्यामुळं झालं. वाईट झालं, अनुभव आहे महाराज, वैयक्तिक अनुभव माझा, नाही कमी पडू देत तो काही. फक्त विश्वास पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे, एवढा की एक मांजरीन जी असते या माळ्यावरून त्या माळ्यावर उडी मारत असते. उडी मारताना तोंडामध्ये पिलं असतं आणि हे पिलं डोळं झाकून मांजरीच्या तोंडात असतं. ते डोळं उघडत नाही आणि बघत बी नाही किती उंची आणि काय, मी पडेल का आणि मी काय होईल आणि मी काय होईल. पूर्ण विश्वास त्या आईवरती. जसं एक माकडीने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत आहे, पोटाला पिलो आहे, ते बी इकडे तिकडे बघत नाही, म्हणते आई आहे सब खुश. माझा ट्रस्ट आहे, माझा विश्वास आहे. तेवढ्या विश्वासानं परमार्थ आणि आपल्या प्रपंचात असणारं काम जर सत्यानं आपण करत राहिलो, 100% काही कमी पडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हा जो काही सुंदर प्रसंग आहे, तुकोबरायांनी एवढा मांडलेला आहे. हे माझा नाही महाराज, माझ्या अंगचे शब्द नाहीत, तुकोबरायांच्या भावना आहेत या अभंगामध्ये, प्रत्येक अभंगामध्ये लपलेल्या. या भावना यांनी शब्दात बांधून ठेवल्या म्हणून आमच्या बी उत्पन्न झाल्या. या भावना अभंगात बांधून ठेवल्या म्हणून आमच्या बी उत्पन्न. या भावना ज्ञानेश्वरीमध्ये हे ज्ञान ओवीत बांधून ठेवलं म्हणून आम्हाला तुम्हाला समजलं महाराज. आणि पुन्हा पुन्हा म्हणून अभंग, एखादा पाठ अभंग झाला म्हणून उद्या तो घ्यायचा नाही असं नाही. ही भावना पुन्हा 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 यावी महाराज. आणि यातच खरा आनंद आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जो काही प्रसंग सांगितला, मुलगी आहे तिला पाहिलेलं आहे, ती मागं वळून वळून बघते. एक बाजार आहे ज्यात की एका बाळाची आई चुकलेली आहे, ते बी आपल्या आईला शोधत आहे. एक मासा आहे जो पाण्यातनं बाहेर काढलेला आहे, त्याला पाण्याशिवाय दुसरं काही नको, काही द्या त्याला. ते म्हणते मला डायमंड जरी दिला तरी मला काही सुद्धा नको, मला जर द्यायचं असेल तर ते पाणीच द्या. अशी बरीच उदाहरणं तुकोबरायांनी सांगितली. आणि देवाला एकच सांगतात, देवा तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. अशा पद्धतीने ज्यांनी आज तळमळ मांडलेले महाराज, ज्यांनी तळमळ मांडली, त्यांची तळमळ अंगात भिनू दे यासाठी एक करावं आपण, त्यांचा जप करू आपण. बरोबर. बघा, त्यांनी तुमच्या आमच्या समोर गाथा ठेवलाय म्हणून आजचं कीर्तन आहे, म्हणून कीर्तनकार आहेत आणि म्हणून हा सुख सोहळा आहे. बरं का, गाथा नाही, अभंग नाही, बोलायचं कशावर, हा आपल्या बुद्धीचा हे नाही महाराज. त्यामुळं हा जो अभंग आहे ह्यातली तळमळ तुमच्या आमच्या अंगात उतरू दे महाराज. सुंदर असं भजन करू आपण तुकोबरायांचं. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 आजच्या अभंगातली जी काही तळमळ आहे ही प्रत्येकाच्या हृदयात उतरो ही ईश्वर चरणी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सन मराठी यांचा आभार. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा पराग महाराज तुमचे सिद्ध नाही उच्चारिला रे कारण्या मुला क्षमा पराग महाराज तुमचे सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराग महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.